मित्रांनो, राज्यातील निराधार योजनेसह दिव्यांग बांधवाच्या मानधनाच्या संदर्भातील दोन महत्त्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग बांधवांना दिले जाणारे मासिक पेन्शन ही दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि याच्याच अंतर्गत यापूर्वी आपण अपडेट घेतले होते की 22 एप्रिल 2026 रोजी या दिव्यांग लाभार्थ्यांचं 2,500 रुपयाचं मानधन वितरित करण्यासाठी 11,45,93,000 रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता. आणि याच अनुषंगाने गेल्या 2 दिवसापासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या एप्रिल महिन्याच्या मानधनाचं वितरण देखील करायला सुरुवात करण्यात आलेली होती. परंतु हा निधी अपुरा असल्यामुळे बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचं मानधन वितरित करण्यात आलेलं नव्हतं. अशाच लाभार्थ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांचं एप्रिल महिन्याचं मानधन वितरित करण्यासाठी आवश्यक असलेला निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याच्यासाठी आता 12,54,07,000 रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. ज्याच्यामुळे जे काही उर्वरित असलेले जे लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता ह्या एप्रिल महिन्याच्या थकीत असलेल्या मानधनाचं वितरण केलं जाणार आहे. मित्रांनो, याचबरोबर निराधार योजना राज्यामध्ये राबवली जात असताना याच्या अंतर्गत जो काही आस्थापन, वेतनेतर इतर जो खर्च असतो हा खर्च सुद्धा गेल्या बऱ्याच दिवसापासून मिळालेला नव्हता. आणि याच अनुषंगाने याच्या अंतर्गत असलेली बरीच सारी कामं लाभार्थ्यांची अटकत होती. आणि अशा प्रकारे आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेसह वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनांचे जिल्हा आस्थापनाचे वेतन आणि वेतनोत्तर खर्चासाठी सुद्धा आज 30 एप्रिल 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकता, संजय गांधी निराधार योजनेसाठी 47,75,48,700 रुपये, तर वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनासाठी 19,15,42,500 रुपये एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. याची आकडेवारी आपण विभागनिहाय सुद्धा पाहू शकता. आणि याच्याचमुळे आता याच्या रिलेटेड असलेली कर्मचारी जी काही कार्यालय असतील त्याची कामं सुद्धा व्यवस्थित पार पाडली जाणार आहेत. आणि साहजिकच याचा एक मोठा फायदा या लाभार्थ्यांना मिळू शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे निराधार योजनेसह दिव्यांग बांधवांच्या मानधनाच्या संदर्भातील हे महत्त्वाचं अपडेट होतं, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.